प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बारामतीमध्ये सभांचा धडाका, सभांसोबतच पायी रॅली आणि बाईक रॅलीचं आयोजन. अजित पवारांच्या 5 तर शरद पवारांच्या 3 सभा होणार. देशभरातील 12 राज्यातील 94 जागांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस. महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात आज प्रचाराच्या तोफा थंडावणार. निवडणुकीच्या प्रचारामध्ये नेत्यांकडूनच नियमांचं उल्लंघन. नाना पटोलेंनी वाहतुकीचे नियम पायदळीत उडवले. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी हेल्मेट न वापरताच काढली बाईक रॅली. माहितीचे उमेदवार श्रीरंग बाणे यांच्या प्रचारासाठी मोठं शक्ती प्रदर्शन होणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडकरी आणि अभिनेता गोविंदाही प्रचारासाठी आज मावळमध्ये. ठाण्याचे उमेदवार राजन विचारेंसाठी उद्धव ठाकरे मैदानात. विचारेंच्या प्रचारासाठी नवी मुंबईत ठाकरेंची जाहीर सभा होणार. उपमुख्यमंत्री फडणवीस घेणार गणेश नाईक यांची भेट. गणेश नाईक समर्थकांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न. फडणवीस आणि गणेश नाईक यांच्यात उद्या बैठक. काँग्रेसचे अरविंद सिंग लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश. आम आदमी पक्षाशी काँग्रेसनं आघाडी केल्यानं लवली नाराज असल्याची होती चर्चा. महिलेच्या अपहरणाप्रकरणी जेडीएसचे कर्नाटकचे आमदार एच.डी. रेवण्णांना अटक. रेवण्णा यांचे पुत्र प्रज्वल याच्या विरोधातही लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल. कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. कांद्याच्या दरात प्रति क्विंटल सरासरी 500 रुपयांची वाढ. कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 प्रकल्पासाठी महत्त्वाच्या टप्प्याला होणार सुरुवात. बीकेसी दरम्यानच्या मेट्रो गाड्यांच्या चाचणी फेऱ्या सुरू. विविध प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये मोठी घट. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील पाणीसाठा 28% उन्हाचा तडाखा असाच राहिल्यास पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.